होय वा कुठं चालला अंड्याची बर्री घेऊन? अंडी हा आता आम्ही लय मोठी पार्टी करणार आहे. कुठं? हितच करणार आहे. हा करायचं नाही लय मोठी पार्टी करणार आहे. पार्टी करणार. हे तांदूळ काबर टाकले जाय? मग तांदूळ काबर टाकले जाय? देवा माझ्या ध्यानातच नाही. ध्यानात कसं नाही? मित्राला द्यायचं ते सांगा की मला. हा मी काय इडी दिसते काय तुम्हाला? अगं फुटू नये म्हणून ठेवली ती का? हा असं आहे. जायला त्या गाडीपर्यंत जायला तर आधार पाहिजे का नाही? मी एवढ्या लांब आणलेली. माझा मित्र सोलापूरवरून आलाय. डायरेक्ट बोलोरी मध्ये आला. डायरेक्ट कार्यक्रमाच्या वेळेला हजर राहिले. त्यांना लय उशीर झाला यायला. त्यांच्यात लय कार्यक्रम होता. पंढरपूरला थांबले जातं. पण त्यांच्या कोणाचा कार्यक्रम होता? तुमच्या बहिणीचा कार्यक्रम होता. त्यामुळे यांचा कुठं मेळच राहिला नाही. पण हे काय म्हणले, हनुमाला शब्द दिलाय त्यामुळे ते आले. हनुमाकडे जायचं. ही दोघी बघा, ही दोन मुलं आहे ती बघा. कितीला वाढा तू? 7वीला जातो. आता 7वी जाणार आहे. तू कितीला? तिसरीला बघा. एकदम भारी आहे बघा. याचा खरंच यांचा स्वभाव एकदम भारी आहे बघा. आम्ही जवळजवळ 1-2 वर्ष तर ते एकत्र राहिलो होतो. आणि त्यानंतर पुन्हा मी बी ह्यांच्या घरी गेल्या वर्षी गेलतो बघा. ह्यांच्या प्रोग्रामला बोकडाचा आणि मोबाईल फोडून आलतो बघा. नाही मोबाईल फोडला होता. आणि हा काही ताई बघा दिसल्या बघा. ही ह्यांच्या मालकी नाही त्या बघा. यांना म्हणलं आता राहावा. आता ही जवळजवळ येऊन एक अर्धा तास झालंय. यांना राहावा म्हणलं. संध्याकाळी भेट रगील करतो. तर ती काय म्हणते, नाही आता वेळ नाही म्हणले. सगळी फॅमिली घेऊन येतो म्हणते. कुटुंब यांची आई 13 तारखेला बहीण आणि सगळ्यात मोठी म्हणजे यांची बहीण जी आहे का, ती आपली सर्वात मोठी फॅन आहे बघा. फक्त आता कूलरच पाहिजे. येताना मित्राला कूलर घेऊन यायचं नव्हता मग. हनुमापेक्षा माझ्याकडं हनुमापेक्षा काही मोठं नाही. हनुमा हा माझा एकदम जवळ. बरोबर आहे. जीवनात पैसा महत्वाचा नाही. फक्त माणसं महत्वाची. मैत्री महत्वाची. हनुमाच्या शब्दा खातर हनुमा माझ्या घरी 2दा कार्यक्रम होता. 2दा इथून तिथं आला होता. आणि त्यात आज त्यात आईची पुण्यतिथी. त्या निमित्तानं कार्यक्रमाला यायचं मला भाग्य लाभलं. फक्त जरा उशीर झाला. पण हनुमाकडे जायचं आणि कार्यक्रमाला उपस्थित राहायचं ही मी हनुमाला शब्द मनात जिद्द ठेवली होती. आता आलोय. पण आता घाई गडबड खूप आहे. त्यामुळे नेक्स्ट टाइम आलो तर नक्की मुक्काम करून हनुमा खाणार. नाही आज तुम्हाला सोडतच नाही. आज मुक्काम करायचा. आता तुम्ही पाहुणी घालवा बरणी घेऊन चालला या. हा इथलं वातावरण कसं वाटतं? एक नंबर. तुमच्यापेक्षा वातावरण भारी आहे का? इथलं भारी इथलं भारी. एकदम राहतोच काय तर मग? राहतो का तू? यार परिसर एकदम कसा आहे बरोबर. आणि अनवाणी जर चाललं ना तरी आरोग्याला चांगलं असतं. त्यामुळं खरंच राहतो. पप्पाला सांग समजून जरा व्हायचा. राहा बघा. राहताय का नाही? राहावा. खरंच राहावा. अहो आता एवढी मोठी 4 चाकी आहे. निवांत सकाळी निवांत जावा. एवढी बोलो राया कसली भारी आहे तुमच्या मित्राची गाडी. तुम्हाला गाडी कसली आहे? नजर लागेल. नाही पूर्ण गाडी दाखवते ना. हो का, ही ह्यांच्या मित्राची गाडी आहे. ही अशी गाडी मोठी लाट. 100 माणसं बसली तरी बसतील. माझ्यासारखी तर 9-10 बसली तरी बाद झाली. तुला जागा पुरायची नाही. अहो यात थोडी माणसं बसते. गाडी लोक आहे पण काय करायचं काय नाही. गाडी लोक आहे. आवून बरी आहे गाडी. बरी हाय बरी आपली. मित्राच्या आपल्या गरीबीत ना. होय तुमची गरीबी का मित्राची गरीबी व हा तुम्ही म्हणून असली गाडी घेतली मी. माझी गाडी म्हणजे हनुमाची गाडी. होय कसं वाटलं परिसर आपला? एक नंबर. मग शिकवाय असली गाडी आता. आज मी पहिल्यांदाच आलो ह्या भागात. परिसरात 1 नंबर परिसर आहे. नाही तुमच्या मित्राला गाडी शिकवा फक्त मोठी. हो नक्की. म्हणजे आम्ही सगळी सहकुटुंब येईल. आता हनुमाला घेऊन जातो गाडी शिकवा. जावा घेऊन आता. मला उलटी होती म्हणून मी गाडी बसलो. चला तर बघा आता निघालीत बघा. बहिणीला राहावा म्हणलं तर राहत नाही ती. पुढच्या नेक्स्ट टाइमला नक्की 13 तारखेला फिक्स तू म्हणजे तू म्हणते बघा. नाल तर काय किती रुपये दंड देणार तुम्ही? 13 तारखेला जर आली दंड तर मग काय दिवसाला 500 रुपये दंड लावायला. आहे का तयारी? तर जायचं नाही.
बघा सगळी यांची आई वडील आता पुन्हा येत ना सगळी गाडीत टाकून आणतो म्हणजे ती आता जकडं कार्यक्रम होता हा म्हणजे ते आई वडील इकडे कार्यक्रमाला गेली यांची बहीण ती कार्यक्रम तकडे गेली मग ही राहिली दोघं आपली इकडे राहिली इकडे आलो ती पण शब्द दिला होता म्हणून ती आली म्हणजे आता गेल्या बारीन पण आली नाही ती फोन केला गेल्या बारीन सांगितलं होतं यायला पण आली नाही ती पण आता आलं खरंच माझा आनंद असा गगनात मावणे झाला कारण का मला वाटत नव्हतं सकाळी मला फोन केला कसा यायचं पुन्हा म्हटलं दुपारी 12-1 वाजेपर्यंत आले नाहीत म्हणजे माझा विश्वास पूर्ण संपलेला होता थोडक्यात पण त्यांनी अनोखी न फोन करता आलं त्यामुळे मला तळ्यावर गाडी आल्यावर फोन मोबाईल घरात होता आणि मी उचलल्यावर परत ही झालाय मला वाटलं कुठं दुसरीकडे जागा फक्त तळ्यावर खरंच गाडी आली एकदा शब्द दिला म्हणजे मी शब्द पाळतो आणि हनुमासाठी आपण हनुमा आपला जीवलग मित्र आहे त्यासाठी मी आलो आणि त्यात त्यांच्या आईची पुण्यतिथी होती कार्यक्रमाचं निमित्त होतं त्यानिमित्त नेक्स्ट टाइम नक्की हनुमा मुक्कामसाठी येतो नक्की या 100%